नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपले स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण आम्लपित्त, मायग्रेन आणि संशोधित आयुर्वेद उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत। आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर दीपक पाचपोर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर पाचपोर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार नमस्कार। डॉक्टर दीपक पाचपोर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर पाचपोर हे आयुर्वेदाचार्य आणि पंचकर्म तज्ञ आहेत। विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावतीमधून त्यांनी आपलं आयुर्वेदातील शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध राजवैद्य समीर जमनग्नी यांच्याकडून आयुर्वेदातील नाडी परीक्षण शिकून घेतलं। त्याचबरोबर श्री विश्वरूप आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र खामगाव इथे गेल्या 16 वर्षांपासून त्यांनी आयुर्वेदाची यशस्वी प्रॅक्टिसही केली आहे। अनेक दुर्धर आजारांवरती ते यशस्वी उपचार करतात आणि यामध्ये खास करून पाठीच्या मणक्यांचे आजार, मायग्रेन, दमा, जुनाट सर्दी, आम्लपित्त, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, मूळव्याध, मुतखडा, हर्निया, वंध्यत्व, पुरुष वंध्यत्व, त्याचबरोबर पीसीओडी, मासिक पाळीच्या तक्रारी, स्थूलता, थायरॉइड, लैंगिक समस्या, लहान मुलांमधले आजार, मतिमंदत्व, गतिमंदत्व, एडीएचडी अशा विविध प्रकारच्या रुग्णांवरती त्यांनी उपचार केले आणि यशस्वी त्यांना फायदा देखील झालेला आहे। महाराष्ट्रासह भारत विदेशातही त्यांचे रुग्ण आहेत आणि मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद इथे त्यांच्या प्रमुख शाखा देखील आहेत। चला तर आज आपण आम्लपित्त, मायग्रेन आणि संशोधित आयुर्वेद उपचार या विषयावरती विस्तृत चर्चा करूया डॉक्टर पाचपोर यांच्याशी लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर आम्लपित्त झाल्यावरती बऱ्याचदा असं होतं की डोकं दुखायला लागतं आणि त्यामुळेच आम्लपित्त आणि मायग्रेन ह्यांचा काही परस्पर संबंध येतो का? म्हणजे साधारणपणे हे जेव्हा डोकं दुखतं तेव्हा मायग्रेनचा त्रास सुरू होतो का? याबद्दल काय सांगाल? तर आम्लपित्त हा जो व्याधी आहे, आम्ल गुणोद्रिक्तम पित्तम आम्लपित्तम म्हणजे पित्ताचा जो प्राकृत रस आहे, कटू रस, जो की अन्नपचनासाठी उपयोगी पडत असतो आपल्याला। अग्नीचं जे आश्रयस्थान आहे ते पित्त आहे। तर हा कटू रस या ठिकाणी आम्लपित्तामध्ये आम्ल रस आणि द्रवगुण वाढीला लागतो आणि त्या ठिकाणी आंबटपणा निर्माण होऊन आम्लपित्त या व्याधीची उत्पत्ती होते, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। तर आम्लपित्त हा जो आजार आहे, हा दिसायला जरी आपल्याला सोपा वाटला असला तरी हा खूप बऱ्याचशा आजारांचं मूळ कारण सुद्धा आहे। आम्लपित्तामध्ये नेमकी संप्राप्ती काय घडते? तर अन्नाचं जे पचन करण्याचा जो पित्ताचा धर्म आहे किंवा गुण आहे, तर या आम्लपित्तामध्ये काय होतं, आम्लरस आणि कटू आम्लरस आणि द्रवगुण वाढल्यामुळे आम्लपित्तामध्ये अग्नीची जी तीक्ष्णता असते ती कमी होते आणि अन्नाचं पचन नीट होत नाही। अन्नाचं पचन नीट न झाल्यामुळे अन्नरस हा चिकट, आंबट आणि तिखट असा अन्नरस तयार होतो आणि अन्नापासून शरीर निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुठेतरी विस्कळीत होते आणि त्यामधूनच मग आम्लपित्ताचा जो परिणाम आहे हा रक्तावर होतो, हृदयावर होतो, रक्तवाहिन्यांवर होतो, ब्रेनवर होतो, नर्ववर होतो। आणि यामध्ये मग आम्लपित्त जेव्हा शरीरामध्ये भिनलं जातं किंवा आम्लपित्त जेव्हा जुनं होतं त्यावेळेला काय होतं, तर रक्तावर आणि रक्तवाहिन्यांवर, त्याचबरोबर मज्जाधातू म्हणजे पित्त हे रक्ताश्रित असतं आणि रक्तामधून ते मज्जाधातूपर्यंत लवकर त्याचा परिणाम दिसायला लागतो। आणि आम्लपित्तामध्ये त्याचप्रमाणे मायग्रेनमध्ये सुद्धा आम्लपित्ताची लक्षणं दिसतात आणि आम्लपित्तामध्ये मायग्रेनची लक्षणं दिसतात। त्यामध्ये जेव्हा नर्ववर परिणाम होतो किंवा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, मज्जाधातूवर परिणाम होतो, त्यावेळेला काय होतं, ब्रेनमधल्या ज्या नसा असतात किंवा मज्जाधातू असतो त्याच्यावरती सारखं इरिटेशन होतं, रक्तवाहिन्यांवरती इरिटेशन होतं आणि रक्तवाहिन्या तिथल्या फुगायला लागतात आणि डोकं दुखणं, अतिशय तीव्र प्रमाणामध्ये डोकं दुखणं, त्याचबरोबर प्रकाश सहन न होणं, शब्द सहन न होणं, अंधाऱ्या खोलीमध्ये झोपून राहणं, मळमळ होणं, अन्नाचं पचन न होणं, छातीमध्ये दाटल्यासारखं होणं, घबराट होणं, बेचैनी, कुठल्याही प्रकारची काम करण्याची इच्छा न होणे म्हणजे अरुची, अशा प्रकारची लक्षणं ही आम्लपित्तामध्ये उत्पन्न होतात जेव्हा ही जुनाट आम्लपित्त आपल्या शरीरामध्ये निर्माण होते। आणि याच प्रकारची लक्षणं ही मायग्रेनमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात। म्हणजे आम्लपित्त आपण जर विचार केला तर पित्ताचा जो दूषित होण्याची प्रथम पायरी जी आहे ही आम्लपित्त आहे आणि शेवटचा टप्पा किंवा कळस हे म्हणजे मायग्रेन आहे। मायग्रेन पित्ताचा जेव्हा दूषित पित्ताचा म्हणजे आम्लपित्ताचा जेव्हा परिणाम ब्रेनवर, मज्जाधातूवर, रक्तवाहिन्यांवर आणि पर्यायाने आपल्या सिस्टीमवर व्हायला लागतो, त्यावेळेला मायग्रेन सारखे जुनाट आजार आपल्याला आम्लपित्तातून उत्पन्न होताना दिसतात। आणि त्यामध्ये काय होतं दुर्दैवाने की वेदनाशामक किंवा मायग्रेनच्या गोळ्या बरेच दिवस रुग्ण खात असतात आणि त्यामधनं सफर होत असतात। आता सांगायचं झालं तर
मागच्या 5-6 महिन्यापूर्वी एक केस आली होती. 34-35 वर्षाचा जो तरुण गेल्या 10 वर्षापासून मायग्रेनच्या दिवसाला 4-4 गोळ्या खात होता, तरीही त्याला तात्पुरता आराम मिळायचा. बरं. परंतु त्याचं आम्लपित्त हे जीर्ण झालेलं होतं आणि त्याचं योग्य निदान करून आपण त्यांना आयुर्वेदाच्या पद्धतीनं निदान करून त्याचं सूर्यावर्त आहे किंवा अर्धावभेदक आहे किंवा मग अनंतवात आहे, अशा पद्धतीचं त्याचं निदान करून आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांचा उपचार केल्यानंतर त्याचे जे सतत म्हणजे 10 वर्ष जे वाया गेलेत, सतत झोपून राहणे, कुठलेही काम करण्याची इच्छा न होणे, सतत त्याला ऍसिडिटी होणे, उलटी केल्यानंतर बरं वाटणे, प्रकाश सहन न होणे, त्याचबरोबर मानेपासून ही पूर्ण जी अर्धा भाग जो आहे तो डोक्याचा दुखणे, अशा पद्धतीची जी लक्षणं होती ही साधारणतः त्याला 45 दिवसामध्ये आराम पडायला लागला आणि जवळपास एक 6 ते 8 महिन्यामध्ये तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की योग्य निदान आणि त्यावरती योग्य आयुर्वेद उपचार जर आपण या अशा रुग्णांमध्ये केले तर हे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. बरोबर. आता डॉक्टर, तुम्ही हे म्हणालात की आम्लपित्ताचं जे प्रमुख कारण, मायग्रेनचं प्रमुख कारण खरं तर आम्लपित्तच आहे. म्हणजे आम्लपित्ताचं वरच्या लेवलपर्यंत जेव्हा जातं तेव्हा मायग्रेन आजार उद्भवू शकतो. तर मायग्रेनचा आणि इतरही काही आजारांचा काही परस्पर संबंध असतो का? मग ते प्रामुख्याने कोणते आजार आहेत? मग अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. ज्याप्रमाणे आम्लपित्त जीर्ण झाल्यानंतर मायग्रेनसारखे आजार उत्पन्न होतात किंवा हाडांशी संबंधित आजार उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे सायनुसायटिस असेल, जुनाट सर्दी असेल, नाकाचं हाड वाढलेलं असेल, तर या आजारामध्ये सुद्धा आपल्याला मायग्रेनची लक्षणं दिसतात. तर सायनुसायटिसमध्ये किंवा नाकाचं हाड वाढणे यामध्ये काय होतं नेमकं, आपलं जे प्राणाचं पुरण आणि अग्नीचं संदूषण जे होत असते, आपण जो श्वास घेतो त्या श्वासामधून प्राणाचं पुरण होत असतं आणि आमाशयामधील अग्नीचं संदूषण होत असतं, म्हणजे अग्नीला तीव्रता देण्याचं काम हे करत असतं. परंतु सायनुसायटिसमध्ये काय होतं, इथे ब्लॉक असल्यामुळे प्राणाचं पुरणही होत नाही, अग्नीचं संदूषण होत नाही, त्यामुळे अग्निमांद्य निर्माण होते. अग्निमांद्य निर्माण झाल्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे अन्नरस हा आंबट, चिकट आणि तिखट अशा पद्धतीचा तयार होतो, जो की अम्लपित्तामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा तयार होत असतो. म्हणजे सायनुसायटिसमध्ये सुद्धा अम्लपित्त हा आजार कुठेतरी डोक्यावर काढतो आणि अम्लपित्ताचा परिणाम हा आपण बघितल्याप्रमाणे मज्जा आणि रक्तधातूवरती झाल्यानंतर मायग्रेन सारखी लक्षणं त्यामध्ये दिसायला लागतात. तर सायनुसायटिसच्या पेशंटला काय होतं सोबतच आणखी सारखं त्यांचं इथे कफ सायनसमध्ये फ्रंटल सायनस असेल, टेम्पोरल सायनस असेल, या ठिकाणी कफ जमा होऊन सारखं तर नर्वस सिस्टमला इरिटेट करतो, त्यानंतर रक्तवाहिन्यांना इरिटेट करतो आणि रक्तवाहिन्यांचा विस्पार त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. बऱ्याच रुग्णांमध्ये मायग्रेनच्या सायनुसायटिस जर असेल तर ही जी इथली व्हेन आहे ही सारखी अशी जाड झाल्यासारखी वाटते, हाताला सुद्धा त्याचं जाणवतं आपल्याला. त्याचबरोबर इथल्या ज्या वेसल्स आहेत यांचं पाल्पिटेशन सुद्धा आपल्याला जाणवतं. रुग्ण जेव्हा सांगतो की इथे मला असं आतून हातोड्यांनी मारल्यासारखं वाटतं किंवा टोचल्यासारखं जाणवतं, थ्रोम्बिंग पेन त्या ठिकाणी असतं. तर अशा पद्धतीचा मायग्रेन आणि सायनुसायटिसमध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्याचबरोबर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल, सर्वायकल स्पॉन्डिलायटिसमध्ये जेव्हा C4 आणि C5 या मणक्यामध्ये जेव्हा नस दबलेली असते त्यामधून निघणारी जी नर्व आहे, म्हणजे ट्रायजेमिनल नर्वची जी ब्रँच आहे, ही जर इथे कॉम्प्रेस झालेली असेल तर ती ब्रेनला सुद्धा सप्लाय करते, अर्ध्या जबड्याला सप्लाय करते, खालचा जबडा असेल, डोळा असेल, या ठिकाणी इथे जर ती कॉम्प्रेस झालेली असेल तर ती सारखी स्पाझम करत असते आणि रुग्णाला एका हातामध्ये वेदना जाणवणे, कानामध्ये वेदना जाणवणे, एका डोळ्यामध्ये आतून प्रकाश सहन न होणे, वेदना जाणवणे, खालच्या जबड्यापर्यंत असा पूर्ण जो भाग आहे यामध्ये वेदना जाणवणे, हा जुनाट स्वरूपाचा आजार जो रुग्णांना बघायला मिळतो हा मानेशी संबंधित सुद्धा असू शकतो. त्याचप्रमाणे जर समजा मानेची C6 आणि C7 या ठिकाणी असलेली जी व्हॅगस नर्व आहे ही जर कॉम्प्रेस झालेली असेल तर रुग्णांमध्ये ती जी नर्व आहे ही अन्ननलिकेला सप्लाय करते, आमाशयाला सप्लाय करते, त्याचबरोबर लिव्हरला सप्लाय करते आणि मोठ्या आतड्याला सुद्धा सप्लाय करते. ही जर मणक्यामध्ये कॉम्प्रेस झालेली असेल तर या पूर्ण पार्टला ती सारखं स्पाझम करत असते आणि शरीरामध्ये पित्ताचं जास्त उदिरण त्या ठिकाणी व्हायला लागते किंवा पित्ताची उत्पत्ती जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागते आणि त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला अन्नाचं पचन नीट न होणे, त्याचबरोबर आंबट आणि सारखे ढेकर येत राहणे, आंबट पाणी तोंडाशी येत राहणे, जडजड कंठदाह ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीची लक्षणं अम्लपित्ताच्या रुग्णांमध्ये दिसायला लागतात. हृदयाच्या ठिकाणी वेदना जाणवायला लागतात, श्वास लागतो आणि त्याचबरोबर पाठीमध्ये ज्या ठिकाणी दुखते त्याच साईडला छातीमध्ये दुखायला लागतं अम्लपित्ताच्या रुग्णांमध्ये. तर असे जे रुग्ण आहेत यांचं योग्य निदान जर आपण या पद्धतीनं आयुर्वेदाच्या पद्धतीनं केलं आणि अम्लपित्त, अजीर्ण आणि पाठीच्या मणक्याशी संबंधित अशा रुग्णांमध्ये उपचार जर यांना मिळाले तर हे रुग्ण
फार कमी कालावधीमध्ये बरे होताना दिसतात. बरोबर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला असा सांगावासा वाटतो. अगदी म्हणजे थोडक्यात आम्लपित्त आल्यावरती आपण जर कंट्रोल मिळवला तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन होणारे जे काही इतर आजार आहेत, मायग्रेन सारखा आजार आहे तो नक्कीच आपण टाळू शकतो. पण त्यासाठी आता आपल्याला आम्लपित्तावरती चिकित्सा करणं फार आवश्यक आहे. आणि मला वाटतं की तुम्ही ह्यामध्ये पारंगत आहातच. आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे, डॉक्टरांशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. डॉक्टर मुंबई इथे देखील असतात, त्याचबरोबर पुणे, नागपूर, औरंगाबाद ह्या ठिकाणी देखील असतात. तर नक्कीच तुम्ही संपर्क साधून डॉक्टरांशी संपर्क साधून ह्या सगळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीने उपचार घेऊ शकता. आयुर्वेदातले उपचार हे फार महत्त्वाचे आहेत, कारण की मूळ आजार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो हे फार महत्त्वाचं असतं. डॉक्टर, मायग्रेन पूर्णपणे बरा होतो का हा अनेकांना प्रश्न पडलेला असतो, तर त्याबद्दल काय सांगाल? आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटतो. तर आपण ज्या वेळेला शरीराची जी झीज होणे, झीज भरून निघणे, सतत ह्या पद्धतीचं जे चयापचय क्रिया आपली चालू असते, प्राकृत कफ हा नवीन धातू उत्पत्तीसाठी कारणीभूत असतो. त्याचबरोबर पित्त जे आहे हे धातूमध्ये परिणमन करण्यासाठी किंवा परिवर्तन करण्यासाठी उपयोगी असतं. आणि एक स्टेबिलिटी म्हणजे वय वाढू न देण्यासाठी सुद्धा पित्त कारणीभूत असतं. जर का पित्त खराब झालं तर डिजनरेशन फास्ट होते, त्या ठिकाणी वात उत्पन्न होतो आणि शरीर हे लवकरात लवकर लयाला जातं, म्हणजे म्हातारपणाकडे लवकर जातं किंवा आपलं आयुष्यमान सुद्धा कमी होतं. तर दुसरा तुमचा जो मुद्दा आहे, मायग्रेन हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर आयुर्वेदामध्ये जे काही डोकंदुखीचे प्रकार सांगितलेले आहेत त्या म्हणजे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा उहापोह या डोकंदुखीच्या आजाराचा केलेला आहे. त्यामध्ये 11 प्रकारचे शिरोशूल आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. त्यातले जे सूर्यावर्त, अनंतवात, अर्धावभेदक आणि शंखक हे जे आजार आहेत याची जी लक्षणं आहेत हे मायग्रेन सारखीच किंवा मायग्रेन मधलीच ही लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर आयुर्वेदाच्या पद्धतीनं योग्य निदान आणि योग्य उपचार जर त्या ठिकाणी केला, कुठल्या प्रकारचं शिरशूल आहे, नुसतं फक्त त्याला मायग्रेन म्हणून आपण ट्रीट करायला बसलो तर होणार नाही कदाचित. पण आयुर्वेदानुसार त्याचा कुठला दोष वाढलेला आहे, एकदोषाचा आहे, द्विदोषाचा आहे, संनिपातिक आहे, सूर्यावर्त आहे, अनंतवात आहे किंवा अर्धाववेदक आहे, याचं निदान व्यवस्थित झाल्यानंतर जेव्हा आपण त्याची योग्य ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो, तर मायग्रेन हा 45 दिवसापासून ते 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण बरा होऊ शकतो. फक्त त्या ठिकाणी गरज असते ती योग्य निदान आणि योग्य उपचार होण्याची. अदरवाईज रुग्ण काय करत असतात, मायग्रेनला फार मोठा आजार किंवा हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, आपल्याला एकदा हा जसा चिपकला म्हणजे तो निघणार नाही, असा जो गैरसमज आहे लोकांचा, हा दूर होणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याचं मूळ कारण जर समजलं तर तो बरा होईल. बरोबर. जर फक्त तुम्ही त्याचं वेदनाशामक औषधं घेत असाल किंवा अँटासिड घेत असाल तर तो कधीही बरा होणार नाही. आणि नेमकी चूक तिथेच घडते की फक्त त्याची लक्षणं जी आहेत ती लक्षणं दाबल्या जातात किंवा लाक्षणिक चिकित्सा त्या ठिकाणी केल्या जाते. त्याचं योग्य निदान तो आम्लपित्तातून उत्पन्न झालेला आहे, सायनसमधून उत्पन्न झालेला आहे किंवा पाठीच्या मणक्यामधून उत्पन्न झालेला आहे किंवा इतर काही कारणं त्याची आहेत, जसं की पोट साफ न होणे, तीव्र कॉन्स्टिपेशन असणे, मूळव्याध असणे, यातून सुद्धा डायजेशन बिघडून अशा पद्धतीचं लक्षणं निर्माण होतात. तर त्याचं योग्य निदान जर झालं तर नक्कीच मायग्रेन हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की मायग्रेन हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र योग्य निदान करणं आवश्यक आहे. आणि निदान केव्हा होईल तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे येऊन ह्या सगळ्याबद्दलची चिकित्सा करून, निदान करून मग उपचारांकडे वळाल. मात्र मग मायग्रेन किंवा आम्लपित्त हे जेव्हा होतं त्याच्यानंतर शरीरावरती नेमके कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम जाणवायला सुरुवात होतात आणि त्याबद्दल काय सांगाल? खूपच महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे. ज्याप्रमाणे शरीरामध्ये झीज होत असते आणि झीज भरून निघत असते, त्यासाठी जो वात पित्त कफाचं जे साम्य असायला पाहिजे शरीरामध्ये, हे जर नसेल तर काय घडू शकतं किंवा शरीराचा किती मोठा लॉस होऊ शकतो ह्याचं म्हणजे याविषयी आपण बोलणार आहेत. तर शरीरावर काय परिणाम होतो, तर अम्लपित्त जर हे जुनं झालं किंवा शरीरामध्ये जर भिनलं तर ते रसापासून रक्त, मांस, मेद, त्याचबरोबर रक्तवाहिन्या, मज्जा, हाडांशी संबंधित आजार, मज्जाधातूशी संबंधित आजार, ब्रेनशी संबंधित आजार उत्पन्न करू शकतं किंवा पित्तावृत्त वातासारखं आजार त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो. माझ्याकडे एक रुग्ण मागच्या 6 वर्षापूर्वी आला होता. तर त्याला कुठेही स्पर्श केला तरी ढेकर यायचे. बरं. म्हणजे इतकं त्याच्या शरीरामध्ये ते आम्लपित्त भिनलं होतं की त्यांना पाठीला स्पर्श केला, तपासताना सुद्धा स्पर्श केला, नाडी परीक्षण करायला गेलं तरी ढेकर, जोपर्यंत आपण त्यांचा हात काढत नाही तोपर्यंत ढेकर कंटिन्युअसली येत होते. याला पित्तवृत्त वात असं आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो. तर पित्त हे
रक्ताशी आश्रित असते आणि रक्त जिथं जिथं जाते त्या त्या ठिकाणी ते विकृती निर्माण करू शकते. म्हणजे साधं उदाहरण जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये जर एखादा पदार्थ वरण किंवा भात आपण शिजवून गॅसच्या ओट्यावर राहिला तर तो संध्याकाळपर्यंत आंबवून खराब होतो, म्हणजे उष्णतेमुळे खराब होतो. त्याचप्रमाणे जर शरीरामधली उष्णता वाढली, पित्ताच्या स्वरूपातली शरीरामधली जर उष्णता वाढली तर शरीरामध्ये रक्तापासून तर शुक्रापर्यंतचे सगळे जे धातू आहेत याचा धातुक्षय होतो. त्याचबरोबर हाडांशी संबंधित आजार उत्पन्न होतात. म्हणजे त्यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल, लंबर स्पॉन्डिलायटिस असेल, ऑस्टिओपोरोसिस असेल, संधिवात असेल, आमवात असेल, अशा प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात. मज्जा धातूशी संबंधित आजार उत्पन्न होऊ शकतात, ज्यामध्ये ब्रेन ॲट्रोपी आहे, MND म्हणजे मोटर न्यूरॉन डिसीज आहे किंवा पार्किन्सन्स आहे. अशी ही जी डिजेनरेटिव्ह चेंजेस सुद्धा ही आम्लपित्तातनं उत्पन्न होतात. कारण पित्त जर ज्याप्रमाणे ते सृजन म्हणजे पालन करण्यासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर त्याच्यामध्ये विकृती निर्माण झाली तर ते नष्ट करण्यासाठी सुद्धा पित्तच कारणीभूत आहे, असा आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत आहे. अगदी. आणि म्हणून म्हटलं जातं की पित्त खवळलंय, पण या पित्तामुळे किती सारे दुष्परिणाम होतात हे देखील आता आपण खरं तर तुमच्याकडनं जाणून घेतलंय. इतरही काही प्रश्न आहेत, आपण त्यांच्याबद्दलही तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय आम्लपित्त, मायग्रेन आणि संशोधित आयुर्वेद उपचार पद्धती. आणि ह्या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर पाचपोर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मायग्रेनबद्दल आणि आम्लपित्ताबद्दल जाणून घेतलं. मात्र जेव्हा मायग्रेनचा अटॅक येतो खास करून, तेव्हा आपल्याला इन्स्टंट पेन रिलीफ हे आयुर्वेदात आहे का, हा मोठा प्रश्न असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की आयुर्वेदामध्ये त्वरित आराम देणारी चिकित्सा अशी उपलब्ध नाही आहे. परंतु गेल्या 16 वर्षामध्ये संहितांचा अभ्यास करत असताना त्यामधलं जे सार आहे ते आपण जे 16 वर्षामध्ये शोधून काढलं आहे, तर ते फक्त त्या ठिकाणी आत्तिक चिकित्सा काय वापरायची त्यासाठी योग्य निदान होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य निदान करून जर आपण त्यामध्ये संहितांमध्ये आलेली जी आत्तिक चिकित्सा आहे त्यामध्ये अग्निकर्म आहे, विद्यकर्म आहे, जलौकाचरण आहे, बस्ती आहे किंवा नश्य आहे, ब्रह्मानश्याचा शोध या आत्तिक चिकित्सेच्या माध्यमातून आपल्याला लागलेला आहे. त्याचबरोबर शिरोधारा आहे, शिरोलेप आहे. ह्या सगळ्या ज्या आत्तिक चिकित्सा संहितांमध्ये सुरसुर संहिता, चरक संहिता, वाघबड संहिता यामध्ये ज्या आहेत याचं अध्ययन करत असताना यामधलं जे सार आपण शोधून काढलंय आत्तिक चिकित्सेतलं, तर त्यासाठी फक्त योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे मायग्रेन कुठल्या आजारातून निर्माण झालेला आहे किंवा कुठल्या लक्षणांनी तो निर्माण झालेला आहे, कुठल्या दोषामुळे निर्माण झालेला आहे, त्या दोषानुसार जर आपण त्या ठिकाणी यातली आत्तिक चिकित्सा जर वापरली, त्यामध्ये अग्निकर्म आहे किंवा विद्यकर्म आहे, जलौकाचरण आहे, नश्य आहे, शिरोलेप आहे, अशा पद्धतीची हे आत्तिक चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे की जे इन्स्टंट तुम्हाला 5 मिनिट ते अर्ध्या तासामध्ये पेशंटला रिलीफ देऊ शकते, जे की कुठल्याही पेनकिलर शिवाय फास्ट ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. फक्त त्याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी योग्य निदान करून योग्य उपचार होणं गरजेचं आहे. तर अशी जी रुग्ण आहेत जी भयानक म्हणजे खूप तीव्र प्रमाणात शिरोशूल घेऊन आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना ह्या चिकित्सेचा अवलंब करून त्वरित आराम देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर आता मागच्या OPDला एक रुग्ण आला होता. त्यांना स्त्री रुग्ण, जवळपास 38 वर्षाचा रुग्ण आहे आणि त्यांना सतत डोकं दुखणं, डोक्याचे केस ओढल्यानंतर बरं वाटणं, त्याचबरोबर पूर्ण जबडा दुखणं, अर्धा जबडा, कधी अर्धा, कधी पूर्ण, मानेपासून असं पूर्ण दुखणं एवढं की त्यांना दुखायला लागलं की त्या कुठलंच कोणाचंच नाहीत. त्यांना झोपणं किंवा जोपर्यंत ते पेन रिलीफ होत नाही तोपर्यंत त्यांना कुठलंच काम न करणं, हाच त्याच्यावर त्यांचं गेल्या 15 वर्षापासून त्यांचा कार्यक्रम असा चालू होता. पण जवळपास त्यांना 1 महिन्यामध्ये आपण त्यांची लक्षणं जी आहेत ती कमी झाली आहेत. त्यांना ते सारखं केस ओढावंसं वाटत होतं, ते कमी झालंय आणि त्यांना रिलीफ मिळायला सुरुवात झाली आहे. आणि जवळपास समजा 6 ते 8 महिन्यामध्ये त्या पूर्णपणे व्यवस्थित दुरुस्त होतील. त्यामध्ये आपण त्यांना अग्निकर्म, जलौकाचरण, शिरोलेप, नश्य आणि बस्ती अशी आत्तिक चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, या चिकित्सेचा अवलंब करून त्यांना त्यांचा जो उपशय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात मायग्रेनवरती आपण बघितलं तर आयुर्वेदात खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. आणि आम्लपित्त, खरं तर आपण आम्लपित्तावरती आधी उपचार केले तर आपण इतरही आजारांना टाळू शकतो. खरं तर हे महत्त्वाचं आहे. आणि आम्लपित्तावरती देखील आज आयुर्वेदात संशोधित उपचार पद्धती आहेत. डॉक्टर, खरं तर विविध ठिकाणी तुम्ही येत असतात. औरंगाबाद असेल, बुलढाण्यात तुमची मुख्य शाखा आहेच, त्याचबरोबर मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, ह्या ठिकाणी तुम्ही आपली सेवा देतात. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला आम्लपित्त
किंवा मायग्रेनशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी खरं तर निदान करून लगेचच उपचार पद्धतींकडे वळायला हरकत नाही. आयुर्वेदात खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि डॉक्टरांशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊन ह्या सगळ्यावरती उपचार करून घ्यायचे आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. आणि यानंतर हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. छत्रपतींचा विचार म्हणजे